श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, कधी कधी असा काळ येतो की घरात दिवे लागलेले असतात पण मनात मात्र अंधार असतो. लोक आपल्यासोबत बसलेले असतात पण मनाला आपलेपणा जाणवत नाही. खिशात पैसे असतात किंवा नसतात पण डोक्यात खर्चाची गणितं सुरू असतात. रात्री शरीर झोपतं पण मन झोपत नाही. भविष्यात काय होईल, कर्ज कसं फेडायचं, घराचा खर्च कसा भागवायचा, मुलांचं काय, नोकरीचं काय, व्यवसायाचं काय, या प्रश्नांनी मनाची शांतता हिरावून घेतलेली असते. अशावेळी मंडळी, स्वामींच्या नामाची आठवण मनाला धरायला एक काठी देते. हा मंत्र म्हणजे संकट नाहीसं करण्याची हमी नव्हे, पण संकटात मन न तुटू देण्याची श्रद्धेची शक्ती आहे. आणि मन टिकून राहिलं तर मार्ग शोधण्याची शक्यता टिकून राहते. कधी कधी आपल्याला वाटतं माझ्यासाठी आता काहीच उरलेलं नाही, पण नियतीचा पुढचा पान आपल्याला दिसत नसतं. आज बंद असलेले रस्ते उद्या खुले होऊ शकतात. आज न मिळालेली संधी उद्या दुसऱ्या रूपात समोर येऊ शकते. आज ज्याचं उत्तर नाही त्याचं उत्तर काही दिवसांनी मिळू शकतं. म्हणून एका कठीण काळावर संपूर्ण आयुष्याचा निर्णय देऊ नका. स्वामींचं नाम घ्या आणि प्रयत्न करत राहा. जर तुमच्या घरात पैशाची अडचण असेल तर मंत्र ऐकताना मनात लक्ष्मीच्या आगमनाची केवळ कल्पना न करता आर्थिक शिस्तीचीही सुरुवात करा. जर कर्ज असेल तर ते फेडण्यासाठी योजना करा. जर उत्पन्न कमी असेल तर नवीन कौशल्य किंवा संधी शोधा. जर घरात तणाव असेल तर संवाद सुरू करा. आणि या सर्व प्रयत्नांना स्वामींच्या नामाचा आधार द्या. कारण चमत्काराची वाट पाहण्यापेक्षा कृपेने मिळालेल्या धैर्याचा उपयोग करून आपण पाऊल उचलणं अधिक महत्त्वाचं आहे. मंडळी, मंत्र पुन्हा पुन्हा ऐका, त्यामुळे तुमच्या मनाची शांतता वाढेल. तुमच्या मनात शांतता येऊ द्या. तुमच्या मनात धैर्य येऊ द्या. तुमच्या कर्माला योग्य दिशा मिळू द्या. तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपादृष्टी राहू द्या. आणि ज्या अडचणी आज डोंगरासारख्या वाटतात त्यांच्यासमोर उभं राहण्याची शक्ती तुम्हाला मिळू द्या. कारण मंडळी, जेव्हा आपण संपूर्ण आपल्या चिंता, काळज्या स्वामींच्या चरणी समर्पित करतो तेव्हा स्वामी माऊली, आपली आई, ती देखील एका मुलाप्रमाणे आपले सांभाळ करते, आपल्याला योग्य मार्ग दाखवते. गरज असते समर्पणाची. समर्पणात प्रचंड शक्ती आहे. हे माऊली, हे स्वामी आई, मी पण तुझाच आहे आणि माझे दुःखही तुझेच आहे. तूच आता बघ हे सगळं. जेव्हा हे आपण असं म्हणतो आणि समर्पण करतो तेव्हा मग आपल्या डोंगरा एवढ्या ज्या समस्या आहेत त्या अगदी छोट्या होऊन जातात. स्वामी आपल्याला अशा प्रकारे ना त्या प्रकारे उभे करतात ज्यामुळे आपण जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो. स्वामी पहिल्यांदा आपल्या मनावरती काम करतात, आपलं मन शांत करतात. आणि हे मन शांत होण्यासाठी स्वामींचे मंत्र जप अतिशय महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही मंत्र ऐकता तेव्हा हळूहळू तुमचं मन शांत होतं. तुम्हाला अनेक मार्ग दिसायला लागतात. मग ती समस्या कुठली काय असेना, कर्ज असेल, एखादं आजारपण असेल किंवा नातेसंबंधात दुरावे असतील किंवा कोण आपल्याला विनाकारण त्रास देत असेल, कामाच्या ठिकाणी बरेच समस्या असतील किंवा मग आपण अनेक प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नसेल, आपल्या इच्छा पूर्ण होत नसतील, अशावेळी तुम्ही स्वामींच्या मंत्रांचे श्रवण करा. ते संपूर्ण ऐका. तुमच्या मनामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल. जेव्हा या ठिकाणी तुम्ही स्वामींचे मंत्र ऐकत राहाल, सतत ऐकत राहाल, आणि मग पहा, तुम्ही रंकाचा राजा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामी हे अशक्यही शक्य करणारे असे दैवत आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्माचे चांगले फळ मिळण्यास वेळ लागणार नाही. स्वामी प्रारब्धही थोड्या प्रमाणात जाळून टाकतात. कारण बघा, जेव्हा आपण स्वामी नामस्मरणात येतो तेव्हा आपल्या प्रारब्धाची तीव्रता प्रचंड कमी होते. त्यामुळे आपल्याला जीवन जगण्यासाठी इतके धैर्य मिळते की मग आपण मागे वळून पाहत नाही. आणि मग तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या जीवनातही एखादी सकाळ अशी यावी की चिंता नसावी, कर्जाचं टेन्शन नसावं, आजारपणाचं दुःख नसावं. तर हा मंत्र तुम्ही संपूर्ण नक्की ऐका. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत.
मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय
धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते
ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय
धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय
धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्व संपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय
धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय
धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः. ओम श्री स्वामी समर्थाय धनाधिपते सर्वसंपत्ती देई नमः. ओम श्री स्वामी